भाजप जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्यांनी याबाबत काय आता कारवाईची अपेक्षा तुम्ही केली होती, मागणी केली होती? मी आता त्यांच्या कार्यालयात जातोय. आता त्यांची वेळ मी आता मागितली आहे. त्यांनी काय कारवाई केली, त्यांनी FIR त्याच्यावर केली का, आणि ते पुढे काय करणार आहेत त्या विषयावर, हे मला आता ते काही वेळेत सांगतील. मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. भाजप चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की कोणाच्याही घरात जाऊन अशा प्रकारे चेकिंग करणं हे चुकीचं आहे. आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो. मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो. साहेब, समजून घ्या, हा विषय गंभीर आहे. काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ॲड्रेसवर गेला त्या ॲड्रेसवर मी गेलो. ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं. आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, तर नेमकं त्यांची लोक काय करतायत, तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते घर होतं. मला वाटलं म्हणून मी गेलो नाही, आणि मी पुराव्यानिशी दाखवलं, बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत. मी कोणाच्याही घरात असं गेलेलो नाही. जसं मी सांगितलं, पाठलाग करत करत त्यांचा माणूस जिथे पोचला त्या ॲड्रेसवर मी गेलो. जे पैसे मिळाले विजय केनवडेकरांच्या घरात, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रात्री पत्रकार परिषद घेत म्हटलंय की ते व्यवसायातील पैसे होते ते. आता मला सांगा, व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल. कॅश होती ती. व्यवसायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही काय सेल केलात, ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला. काय कोणी घेतला, कोणी तुम्हाला कॅश दिली, तो माणूस तरी समोर आला पाहिजे. आता आपण कुठला फ्लॅट विकला आणि समजा कॅश घेतली, तर समजा तुम्ही मला दिला, तर तुमचं नाव आलं पाहिजे ना. त्यांनी नाव सांगावं निवडणूक आयोगाला. माझं कुठे काय म्हणणं आहे, मी प्रश्न विचारलेत, त्यांनी पुरावा द्यायचा आहे किंवा त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे. आणि त्या घरामध्ये फक्त तेवढेच पैसे नव्हते. जेव्हापासून हे मी परत म्हणतोय, हे जेव्हा जेव्हा येतात ही गडबड सुरू होते. अजून 7-8 घरं आहेत. मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगितलं आहे, तुम्ही गस्त वाढवा. आणि कोणाकोणाच्या घरात हे प्रकार रोजचे 50 लाख 1 कोटी, अजून निवडणुकीला 5 दिवस आहेत. 24 तारखेपासून हे सगळे प्रकार सुरू झालेत. म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आकडा काय काय आहे का नाही, नीतिमत्ता किंवा काहीतरी बाउंड्री डेडलाईन नावाची काय गोष्ट आहे की नाही, की निलेश राणेला हरवण्यासाठी तुम्ही काही करणार आणि बाहेर बसून. प्रभाकर सावंतांना सांगा, ज्यांच्याकडून कॅश आली ना त्या माणसाचं नाव तर सांगा, मग पुढची कारवाई त्याच्यावर करू. सीएम साहेबांना हे सगळं आवडलं असं वाटतंय? बघा साहेब, हा विषय महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष हा माझा परिवारच आहे. मी फडणवीस साहेबांना मनापासून खूप मानतो. पण चव्हाण साहेब काय इकडून फीडिंग करतायत साहेबांना मला माहीत नाही. फडणवीस साहेबांचा ह्याच्यात अजिबात रोल नाही. पण चव्हाण साहेबांनी हे करू नये, हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे, किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला समोर? 25-25 हजार एका मताला. मतदान किती आहे? 15,000 14,000. काय करणार आहोत आम्ही? विचार करा आपण. मी सन्माननीय फडणवीस साहेबांना नंतर वेळ घेऊन मी त्यांना भेटणार आहे. हे सगळे प्रकार मी त्यांना सांगणारच आहे. साहेब मला वेळ देतील सुद्धा, पण हे थांबलं पाहिजे ना बॉस. शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे, मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत, एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. निवडणूक आयोगाने आपण बघितलं असाल की निवडणूक आयोग खरं तर या सत्ताधाऱ्यांचं बटिंग झालेलं आहे. कारण पैसे पकडून सुद्धा आज सुद्धा आता पण बघितलं खुलेआम लोक फिरत आहेत. पोलिसांनी काय यंत्रणा सक्षम केली, एखाद्या जिल्ह्यातनं पोलीस इकडे आला काय. आता ह्या दोन्ही पक्षांच्या वादात सुद्धा प्रशासनाची सुद्धा हे झालेली आहे. पोलिसांनी पाठवायचं कसं आहे,
ह्यांनी पकडलं तर ते तक्रार करतात, त्यांनी पकडलं तर हे तक्रार करतात. प्रशासनाची सुद्धा या दोघांच्या भांडणामध्ये प्रशासन सुद्धा आता वेटलाच धरलं गेलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही पैसे पकडून निवडणूक निर्णय अधिकारी सांगत नाहीत की किती पैसे पकडलेत, कोणाचे पैसे पकडलेत, कुठले पैसे पकडलेत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रशासन दोघांच्या ह्याच्या कात्रीमध्ये अडकलेलं आहे. दरम्यान गेल्या 5 ते 6 दिवसांपासून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असं म्हणत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंवर निशाणा साधलाय. कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाहीये का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंना विचारलेला आहे. गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत. प्रत्येक जणाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे की नेत्यांनाच फक्त अधिकार आहे व्यवसाय करण्याचा? कार्यकर्त्यांना काय अधिकार नाहीये का व्यवसाय करण्याचा? अहो, व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो आणि व्यवसाय करत असतो. त्यांना व्यवसाय करत असताना प्रोत्साहन देणं हे नेत्यांचं काम आहे. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने जाऊन काम करणं, जे केलेलं काम काही फार चांगलं काम नाहीये.